नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्पिरिच्युअल निकी आज तुमच्यासाठी हरतालिकेची स्पेशल कथा घेऊन आले आहे. तर ही तुम्ही कथा हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी ऐका व बोला. याने तुम्हाला पुण्य खूप सारं मिळेल. तर हरतालिकेबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तत्पूर्वी स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे. माता पार्वतीने हरतालिका हे व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली. त्यांची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेला पती त्याला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत केलं जातं. कुमारिका व सौभाग्यवती तर हे व्रत करतातच, परंतु विधवा स्त्रियाही व्रत करतात हरतालिकेचं. फक्त यात डिफरन्स असा आहे की विधवा स्त्रिया उपवास करतात, महादेवाची पूजा वगैरे करत नाहीत. तर चला आपण सुरू करूया हरतालिकेची मेन कथा काय आहे ती. हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली. तिच्या वडिलांच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली. एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले आणि नारद मुनी म्हणाले, विष्णूने तुझ्या मुलीस मागणी घालण्याकरता मला पाठवले आहे. असा निरोप नारदाने दिला. हे ऐकून पार्वतीस खूप वाईट वाटलं, कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह करण्याची इच्छा होती आणि तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते. तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले. म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली. तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्या शिवलिंगाची यथोपचार पूजा केली व तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला, महादेवाची सेवा केली, मंत्र उच्चारण केले, पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली. तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि प्रसन्न झाले. तेव्हा भगवान शंकरांनी तिला वर मागण्यास सांगितलं आणि पार्वती मातेने वरही मागितला. तर महादेवाने त्यावर तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला. अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते. तर ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रदेव श्रेष्ठ आहेत, ग्रहात सूर्यदेव श्रेष्ठ आहेत, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहेत, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून या व्रताने मनुष्य पापातून मुक्त होतो, 7 जन्माचे पातक नाहीसे होते, सौभाग्य वाढते, असलेल्या नवऱ्याला आरोग्य लाभतं आणि ज्या कुमारिका मुली आहेत त्यांना मनवांछित नवरदेव किंवा सौभाग्य प्राप्त होते. तर या दिवशी जास्तीत जास्त महादेवाच्या मंत्रांचा उच्चारण करावा आणि 11 वेळा भगवान शंकराचा शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा नक्की जाप करावा. तसेच तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन यथोपचार पूजाही करू शकता. तर ही आहे हरतालिकेची कथा. आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल कथा सांगण्यास तर मी महादेवाची क्षमा मागते आणि माझ्या श्रोते भक्तांचीही माफी मागते. धन्यवाद.